नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपरमधील मॅथ्स आणि रिझनिंगचे 40 प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मॅथ्सचे 20 प्रश्न आहेत आणि रिझनिंगचे 20 प्रश्न आहेत. असे 40 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न कुठून घेतलेले आहेत तर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपर 2020 मध्ये जो झालेला पेपर आहे त्या पेपरमध्ये ॲक्च्युअलमध्ये झालेले प्रश्न आहेत. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला कळेल आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करता येईल. तर याच पेपरवरचे याच्या अगोदर मी तुम्हाला 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि हे सगळे पेपर तुम्हाला कुठे मिळतील तर आपलं जे VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये कोर्ट भरती म्हणून एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सुरुवातीला काही सेकंद माझी जाहिरात. जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल राहिलेल्या 2 दिवसात ई बुक घेऊन काय करावं, कारण याच्यामध्ये खूप सारी माहिती एवढी वाचून तर होणार नाही, मलाही मान्य येते. पण याच्यामध्ये ना मी हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर दिलेला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 173 टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. त्या टेस्ट तुम्ही 2 दिवसामध्ये सोडू शकता. आणि हे जे बाकीच्या विषयांची माहिती आहे ही तुम्हाला आगामी इतर परीक्षांना सुद्धा उपयुक्त आहे. 1 वर्ष तुमच्याकडे हे ई बुक असतं आणि 173 टेस्ट 2 दिवसात सोडून तुम्हाला परीक्षेमध्ये इंग्लिश भाषेमध्ये प्रश्न सोडवण्याचा सराव होईल. कारण सगळ्या टेस्ट मी इंग्लिश भाषेमध्ये दिलेल्या आहेत. एका टेस्टमध्ये 25 प्रश्न अशा एकूण 173 टेस्ट टॉपिक वाईज दिलेले आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटर, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण यांच्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आता स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला आणि पहिला प्रश्न असा आहे पहा. जानवी इज यंगर दॅन हर मदर बाय 28 years. द सम ऑफ द एजेस ऑफ मदर अँड डॉटर इज 62 years. देन व्हॉट इज द एज ऑफ जानवी. म्हणजे काय तर जान्हवी तिच्या आईपेक्षा 28 वर्षांनी लहान आहे. जान्हवी व तिची आई यांच्या वयाची बेरीज जर 62 वर्ष असेल तर जान्हवीचे वय किती. तर कसं काढायचं माहिती आहे का. सर्वात आधी आपल्याला 62 वजा 28 करावं लागेल. किंवा आपण सोपं करूया, अजून सोपं सांगतो. समजा जान्हवीचं वय 8 आहे, मग तिच्या आईचं वय किती होणार आहे 8 अधिक 28, कारण तिची आई जान्हवीपेक्षा 28 वर्षांनी मोठी आहे आणि त्या दोन्हीच्या वयाची बेरीज ही 62 आहे. मग आता 28 अधिक 8 पुढे जाऊन वजा होतील, मग 2x बरोबर 62 वजा 28. हे जर आपण सोडवलं 12 मधून 8 गेले किती राहतात 4 राहतात. 12 मधून 8 गेले राहिले 4, 3 झाले. 6 मधून 3 गेले राहिले 3, 34. हे 2 गुणिले 1 पुढे जाऊन भागिले होतील आणि मग ची किंमत किती येणार आहे 17 येणार आहे. आपण एक्स कशाला मानलं होतं जान्हवीचं वय, मग जान्हवीचं वय किती आहे 17 आहे. आणि हे जर तुम्हाला आईचं वय विचारलं तर 17 अधिक 28 करा, तुम्हाला आईचं वय सुद्धा मिळून जाईल. चला आता दुसरा प्रश्न पाहूयात आपण. आणि दुसरा प्रश्न आहे पहा. द स्क्वेअर रूट ऑफ 625 म्हणजे 625चं वर्गमूळ किती. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. तर 625चं वर्गमूळ किती आहे 25 आहे. 25 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर सुरेश परचेस्ड 5 cars फॉर 1,51,515. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ 1 car. तसं म्हणजे सुरेशनं 5 कार 1,51,515 रुपयाला खरेदी केल्या. तर एका कारची किंमत किती काय करायचं आपल्याला भागिले 5 करायचं आहे. 5 येतं 5. मग 5ने जर आपण या ठिकाणी भाग दिला तर कितीचा भाग जाणार आहे 5 त्रिक 15. 1ला भाग जात नाही म्हणून 0 द्या. 10 झाले. 5 दोन्ही 10. परत सॉरी 5 त्रिक 15. 1ला भाग जात नाही म्हणून 0 द्या. परत 15 झाले. 5 त्रिक 15. परत 1ला भाग जात नाही म्हणून 0 द्या. 15 झाले. 5 त्रिक 15. तर 30,303 हे त्याचं उत्तर आहे. आणि किती नंबरचं ऑप्शन आहे तर 3 नंबरचं उत्तर आहे. 30,303 हे आपलं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. असेच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेत सुद्धा विचारले जाणार आहेत बरं का. 12/15 बरोबर x/135. तर x बरोबर किती. मग काय करायचं आपल्याला 12/45 सॉरी मी चुकून 15 बोललो. 12/45 बरोबर x/135. मग आता तिरकस गुणाकार जर केला हे भागिले तिकडे आल्यावर गुणिले होतील. मग 12/45 गुणिले 135 बरोबर x. आता याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं
तर काय येणार आहे पहा याचं संक्षिप्त रूप. तर याचं संक्षिप्त रूप येणार आहे, काय करायचं आपल्याला, 15ने भाग जातो पहा, 15 त्रिक 45, 15 9 135, 3 एक 3, 3 चोट 12, 9 चोट 36, म्हणजे याची किंमत किती आलेली आहे 36. किती नंबरचं ऑप्शन आहे, 3 नंबरचं उत्तर आहे 36, हे त्याचं उत्तर आहे. चला आता आपण 5वा प्रश्न पाहूयात. आणि 5वा प्रश्न आहे 45.0 भागिले 1000 बरोबर किती. आता हे कसं लिहायचं माहित आहे का, तर 45.05 हे 1000. मग आता इथं दशांश चिन्ह आहे की नाही अंश स्थानी, ते दशांश चिन्ह काढून टाका आणि दशांश चिन्हानंतर जेवढे धडा असतील ना तेवढे शून्य छेदस्थानी लिहा. मग हे असं होईल 45.05 म्हणजे 4505 भागिले 1000 आणि त्याच्या पुढे 2 शून्य अजून. मग आता याला जर आपण किंवा असे न लिहिता डायरेक्ट तुम्ही लिहू शकता पहा, कोणत्याही संख्येला 10, 100, 1000, 10000 या संख्यांनी जर भाग दिला तर एक वेळ जेवढे शून्य असतील ना तेवढे धड दशांश चिन्ह डावीकडे सरकवायचं असतं. मग आता इथं 2च धड आहेत, पण आपल्याला इथं एक वेळ 3 शून्य आहेत. मग एक धड कसं तयार करायचं, तर अजून एक इकडे शून्य द्या आणि उत्तर येते 0.45 सॉरी 0.04505 हे तुमचं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे, 0.04505 4 नंबरचं ऑप्शन आहे. आणि इथे पण पहा 3 आणि 2 5, 5 धड सोडून दशांश चिन्ह द्यायचं, इथं 4च धड आहेत. मग अजून एक धड तयार करण्यासाठी 0.0 असंच येणार आहे ते उत्तर. ठीक आहे, 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, फाइंड आउट नंबर 29 इन रोमन नंबर. आता सोपं आहे, रोमन संख्येमध्ये 29 कसं लिहितो आपण, तर रोमन संख्येमध्ये 20 लिहिण्यासाठी XX लिहितात आणि 9 साठी IX लिहितात. तर XXIX हे त्याचं उत्तर आहे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे XXIX. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा, 7व्या नंबरचा प्रश्न आता स्क्रीनवर दिसतोय. आणि प्रश्न आहे The monthly expenses of 45 children in a hostel is 9090. Then what are the monthly expenses of one child? म्हणजे 45 एका हॉस्टेलमधील 45 विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च 9090 रुपये आहे. तर एका विद्यार्थ्याचा महिन्याचा खर्च किती. काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, 9090 भागिले 45 करायचे. आता बरेच जण काय करतात, 45 दोन्ही 90, 45 दोन्ही 90 म्हणजे 22 उत्तर देतात, पण ते तसं नाहीये. 45 एक 45, 45 दोन्ही 90, 9 खाली आले, 9ला भाग जात नाही म्हणून शून्य लिहा, परत शून्य खाली घेतले, 45 दोन्ही 90, 202 हे त्याचं उत्तर आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याचा महिन्याचा खर्च हा किती आहे, 202 रुपये आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, पदावलीचा प्रश्न आहे, पदावलीचा. आता प्रश्न पाहत असताना प्रश्न असा आहे की 35 - 25 भागिले 5 अधिक 6 गुणिले 4 बरोबर किती. तर सर्वात आधी भागाकार जर आपण केला तर काय होणार आहे, ते 35 वजा 5 5 25 अधिक 6 गुणिले 4. आता गुणाकार करावा लागेल, 6 चोक 24, 35 मधून 5 गेले राहिले 30, 30 अधिक 24 आणि याची जर बेरीज केली तर काय ते बेरीज 54. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे 54 किंवा 54 हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढचा 9 नंबरचा प्रश्न पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, x अधिक 25 बरोबर 37, तर x बरोबर किती. तर काय करायचं आपल्याला, x बरोबर 37 वजा 25 करायचं आहे आणि मग 37 मधून 25 गेले तर 12 हे त्याचं उत्तर येते. 2 नंबरचं उत्तर आहे 12. तुम्ही म्हणाल इतके सोपे प्रश्न, ते ॲक्च्युअलमध्ये झालेला पेपर आहे 2020 मध्ये आणि असेच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. असेच सोपेच प्रश्न येतात. One vehicle cuts the distance of 120 meters in 9 seconds. Then what is the speed of the vehicle per hour? आता इथं पहा, अंतर दिलंय मीटरमध्ये, वेग दिलेला आहे सेकंदामध्ये आणि आपल्याला विचारले ताशी वेग. मग सर्वात आधी काय करायचं, वेग काढण्यासाठी अंतर भागिले वेळ. पण आता हे जे येणार आहे ते कशामध्ये येणार आहे, मीटर पर सेकंडमध्ये. मग मीटर पर सेकंडचं रूपांतर जर किलोमीटर प्रति तासमध्ये करायचं असेल तर त्याला 18/5 ने गुणायचं असतं. आता 18/5 नेच का गुणायचं एवढं डिटेल्स सांगत नाही, त्याचे ॲक्च्युली नियम आहेत पण एवढं डिटेल्स सांगत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की मीटर पर सेकंडचं रूपांतर किलोमीटर प्रति तासमध्ये करण्यासाठी आलेल्या मीटर पर सेकंडमधील वेगाला 18/5 ने गुणायचं असतं.
आणि याच्या उलट किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी किलोमीटर प्रति तासामधील वेगाला 518 ने गुणायचं असतं. मग 9 × 9, 9 दोन्ही 18, 5 × 5 इथं 5, 24 5 120 आणि 24 दोन्ही काय येते 48. तर 48 किलोमीटर प्रति तास हे त्याचं उत्तर आहे. 4 नंबरचं उत्तर आहे 48 किलोमीटर. ठीक आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 11 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय आणि प्रश्न आहे पहा 15% ऑफ 1200 म्हणजे 1200चे 15% म्हणजे किती असा तो प्रश्न आहे. तर आता 1200चे 15% कसे काढणार आपण, तर 1200 गुणिले 15/100. 15% म्हणजे 15/100, 0 0 कटला आणि 12 गुणिले 15 केलं तर पहा 15 दोन्ही 30 आला, 0 हातचे आले 3, 15 × 15 आणि 3 18, 180 हे त्याचं उत्तर आहे. आणि या स्वरूपाच्या प्रश्नात काय करायचं, जर एखाद्या संख्येत 2 शून्य असतील आणि त्याचे टक्के विचारले असतील तर 2 शून्य कट करायचे, राहिलेली संख्या आणि दिलेले टक्के यांचा गुणाकार करायचा. सोपी पद्धत किंवा शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्या पुढे पहा आता 82 नंबरचा प्रश्न आहे. 4500 सेंटीमीटर्स इक्वल टू डॅश डॅश किलोमीटर म्हणजे 4500 सेंटीमीटरचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, किलोमीटरमध्ये करायचं आहे. तर या ठिकाणी पहा 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आता सर्वात आधी 4500 सेंटीमीटरचं रूपांतर जर मीटरमध्ये करायचं झालं तर त्याला 100 ने भागावं लागेल. मग 4500 सेंटीमीटर भागिले 100 जर आपण केलं तर 0 0 0 0 कटला, ते आलेलं आहे 45 मीटर. मग आता या 45 मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये करण्यासाठी 45 भागिले 1000 करावं लागेल आपल्याला. मग 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचे, 0.045 किलोमीटर हे त्याचं उत्तर आहे. आणि किती नंबरचं ऑप्शन आहे, 0.045, तर 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. 0.045 किलोमीटर हे त्याचं उत्तर आहे. चला 13 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न आहे हाऊ मेनी 2 रुपीज कॉइन्स विल वन गेट बाय गिविंग 36 कॉइन्स ऑफ 50 पैसे. म्हणजे 50 पैसे काय दिले, हाऊ मेनी 2 रुपीज कॉइन्स विल वन गेट बाय गिविंग. अच्छा, 50 पैशाचे 36 कॉइन दिल्यानंतर 2 रुपयाचे किती कॉइन मिळतील. तर सर्वात आधी ना 50 पैशांचे 36 कॉइन याचं रूपांतर रुपयांमध्ये करा. तर त्यासाठी काय करायचं, 36 भागिले 2 करा, तर ते आलेलं आहे 18, म्हणजे 18 रुपये झालेले आहेत. मग 18 रुपये जर आपल्याला 2 रुपयामध्ये द्यायचं तर ते 18ला भागिले 2 करा, ते किती येते 9. आता तुम्ही म्हणाल 2 ने का भाग दिला माहिती आहे का, ॲक्च्युली नियम असा आहे की 36 गुणिले 0.50 असं येते, कारण 50 पैशाचे 36 कॉइन, मग 0.5 म्हणजेच 1/2, मग 36ला 1/2 ने गुणायचं म्हणजेच 2 ने भागायचं. समजले, म्हणून मी इथं 2 ने भाग दिलेला आहे. आणि 0.5 किंवा 0.50 म्हणजे 1/2, मग 1/2 ने जर कोणत्याही संख्येला गुणलं तर त्या संख्येला 2 ने भागायचं असतं, म्हणून मी इथं 2 ने भाग दिलाय. म्हणजे 36 कॉइन जर 50 पैशाचे असतील तर 18 रुपये होतात, आणि ते 18 रुपये जर 2 रुपयाच्या कॉइनमध्ये द्यायचे असतील तर एकूण 9 कॉइन आपल्याला लागणार आहेत. तर 9 हे त्याचं उत्तर आहे. 2 नंबरचं उत्तर आहे 9. त्याच्या पुढे 14 नंबरचा प्रश्न पाहता. इफ इन द मंथ ऑफ मे द डेट ऑफ फर्स्ट फ्रायडे इज 4, देन व्हॉट विल द डेट ऑन द लास्ट सॅटरडे ऑफ द मंथ. आता इथे पहा आपल्याला 4 मेची तारीख, 4 मेला शुक्रवार आहे, तर शेवटचा संडे कोणत्या तारखेला आला असेल असं विचारलेलं आहे. तर काय करायचं माहिती आहे का, या ठिकाणी 4 तारखेला जर कोणवार आहे, शुक्रवार आहे, तर इथं मी लिहून देतो 4 मेला फ्रायडे, 3 मेला, किंवा आपण असंही करू शकतो 4 मेला फ्रायडे आहे तर आपल्याला रविवारचं काढायचं ना, म्हणून रविवारचं काढू. 5 मेला कोणवार येणार आहे, सॅटरडे येणार आहे. त्याच्यानंतर 6 मेला संडे येणार आहे. आता इथपर्यंत लक्षात आले सर्वांच्या, 6 मेला काय आहे, संडे आहे.
मग आता म्हणजे पहिला संडे 6 मेला आलाय, तर 7 दिवसांनी परत तोच दिवस येत असतो. मग 6 अधिक 7 जर आपण केलं तर 6 आणि 7 13. मग त्याच्यानंतर 13 मेला संडे येणार आहे. 13 अधिक 7 जर आपण केलं तर 20 तारखेला संडे येणार आहे. आणि 20 अधिक 7 जर आपण केलं तर त्याच्यानंतर किती तारखेला येणार आहे, तर 27 तारखेला संडे येणार आहे. आणि 27 अधिक 7 केलं तर मे महिना संपूनच जाईल. म्हणून पहिला संडे आलेला आहे 6 मेला आणि शेवटचा संडे आलेला आहे 27 मेला. तर 27 मे हे त्याचं उत्तर आहे. 3 नंबरचं उत्तर आहे 27 मे. आणि खूप सोपी पद्धत आहे, 7 दिवसानंतर तोच दिवस येतो. हा फॉर्म्युला जर माहीत असेल तर उत्तर काढणं सोपं जाईल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न असा आहे पहा, 85 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. प्रश्न काय आपला की बेबी सीटर चार्जेस RS 500 पर डे फॉर इच चाइल्ड. म्हणजे एका बेबी सीटरमध्ये एका मुलासाठी एका दिवसाला 500 रुपये लागतात. हाऊ मच इज द चार्ज फॉर 10 किड्स फॉर 12 डेज. तर 10 मुलांचा 12 दिवसांचा खर्च किती. सर्वात आधी 10 मुलांचा एका दिवसाचा खर्च काढावा लागेल. तो आहे 500 गुणिले 10. मग 10 मुलांचा एका दिवसाचा खर्च जर 500 गुणिले 10 असेल तर ते झालेलं आहे 5000. हा झाला एका दिवसाचा खर्च. मग 12 दिवसाचा खर्च कसा होणार, 5000 गुणिले 12, 12 पंचे 60 आणि त्याच्या पुढे 3 शून्य द्या. तर काय उत्तर आले त्याचं, 60,000 हे त्याचं उत्तर आहे. किती नंबरचं उत्तर आहे, तर 3 नंबरचं उत्तर आहे 60,000 हे त्याचं उत्तर आहे. अजूनही आपल्याला बरेचसे प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये हे ई बुक तुम्हाला मिळेल. आणि राहिलेल्या 2 दिवसामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी टेस्ट लागतात किंवा पेपर लागतात, तर याच ई बुकमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. प्लस हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर दिलेला आहे. त्यामध्ये इंग्लिश भाषेमध्ये 173 टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होणार आहे, कारण इंग्लिशमधले पेपर तुम्हाला कुठं मिळत नाहीत. आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण या विषयांचे टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. एकूण 173 टेस्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, 16 नंबरचा प्रश्न आहे. द ॲडिशन ऑफ 2 ऑड नंबर इज. म्हणजे कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज ही काय असते. तर कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज ही नेहमी इव्हन नंबर असते. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या, ऑड नंबर म्हणजे विषम संख्या, प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या, हे माहिती असू द्या. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या, ह्या गोष्टी माहिती असू द्या. उदाहरण पहा, समजा 3 अधिक 5 केलं. 3 आणि 5 ह्या दोन्ही ऑड नंबर आहेत. यांची बेरीज केली तर 8 ही इव्हन नंबर आहे म्हणजे समसंख्या. तर कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज ही नेहमी काय असते, समसंख्या असते. त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता. हाऊ मेनी चपातीज कॅन बी प्रिपेअर्ड इन 30 मिनिट्स इफ 1 चपाती इज प्रिपेअर्ड इन 12 सेकंड. म्हणजे एक पोळी जर 12 सेकंदामध्ये तयार होत असेल तर 30 मिनिटांमध्ये किती पोळ्या तयार होतील. आता सर्वात आधी ना या मिनिटांचं रूपांतर सेकंदांमध्ये करून घ्या. 2 पद्धतीनं करू शकतो. आता समजा मिनिटांचं रूपांतर जर सेकंदांमध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. म्हणजे 30 गुणिले 60 जर आपण केलं तर सायक्लिक 18, त्याच्यावर 2 शून्य द्या, म्हणजे 1800 सेकंद आलेला आहे. आणि 12 सेकंदामध्ये एक पोळी तयार करू शकता. मग 1800 भागिले 12 आपल्याला 1800 भागिले 12 करावं लागेल. तर 12 × 12, 12 × 12, 18 मधून 12 गेले, राहिले 6, 60 झाले, 12 पंचे 60, शून्य. तर 150 हे आपलं उत्तर येणार आहे. काय उत्तर येणार आहे, 150. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे 150. तर 30 मिनिटांमध्ये किती चपात्या तयार होणार आहेत, 150 चपात्या तयार होणार आहेत. इन अ व्हिलेज आउट ऑफ 5209 वोटर्स. म्हणजे एका गावामध्ये 5209 मतदार आहेत. हे 1405 मेल वोटर्स, त्यापैकी 1405 मेल आहेत. आणि 1300 फिमेल वोटर्स, 1300 फिमेल वोटर्स आहेत. डीड वोटिंग म्हणजे 5209 वोटरपैकी 1405 पुरुष आणि 1300 महिला मतदारांनी मतदान केलं. हाऊ मेनी वोटर्स डिड नॉट कास्ट वोट. सर्वात आधी काय करा, हे 1405 आणि 1300 यांची बेरीज करा, कारण ही मतदान केलेल्यांची संख्या आहे.
5072. नंतर हे जे 2705 आहेत ना, हे 5209 मधून काय करायचे आहेत आपल्याला, वजा करायचे आहेत. कारण एकूण मतदार आहेत 5209 आणि मतदान केलेले मतदार आहेत 2705. मग यांची जर वजाबाकी केली तर 9 मधून 5 दिले, राहिले 4. इथं झाले 1. 10 मधून 1, 9 मधून 5 दिले, राहिले 4. इथं 0 राहिला, सॉरी. 12 मधून 7 गेले, राहिले 5. इथं झाले 3. 5 मधून 3 गेले, राहिले 2. 2504 हे आपलं उत्तर आहे. 1 नंबरचं उत्तर आहे 2504. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे पहा. इफ 7 इज रिटर्न 7 टाइम्स अँड ॲडेड देन व्हॉट विल बी द सेम, व्हॉट विल बी द सम. सम म्हणजे बेरीज. 7 ही संख्या 7 वेळा लिहून जर त्यांची बेरीज केली तर कोणती संख्या मिळेल, तर 7 गुणिले 7 बरोबर 49 हे त्याचं उत्तर आहे. 1 नंबरचं उत्तर आहे 49 किंवा 49 हे आपलं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आता प्रश्न असा आहे की 9 रिकामी जागा 8, रिकामी जागा 7, रिकामी जागा 6, रिकामी जागा 4. तर योग्य चिन्ह आपल्याला ठेवायचे आहेत पहा. मग आपल्याला काय करावं लागेल, एक एक चिन्ह या ठिकाणी ठेवून पाहावं लागेल. मग सुरुवातीला आपण समजा इथं पहिलं ऑप्शन ठेवून पाहू. इथं प्लस, इथं प्लस, इथं बरोबर आणि इथं गुणिले, सॉरी. मग हे सोडून पाहू आपण. मग 9 आणि 8 किती होतात, 17. 17 आणि 7 8 किंवा असं ठरवू 8 आणि 7 15, 15 आणि 9 24. 24 बरोबर 6 गुणिले 4 केलं, 4 केलं तर 24. म्हणजे 24 बरोबर 24 बरोबर आले की नाही, मग पहिलंच ऑप्शन त्याचं उत्तर आहे. हे चिन्ह जर तिथे ठेवले, म्हणजे इथं अधिक, इथं बरोबर आणि इथं गुणिले हे चिन्ह ठेवले तर या समीकरणाची किंमत बरोबर येते 24 बरोबर 24. तर पहिलंच 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. ही पद्धत असते पहा. अशा स्वरूपाचा प्रश्न असेल तर एक एक ऑप्शन तुम्हाला ठेवून पाहावा लागतो. तर हे गणिताचे आपण किती 20 प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण काय करूयात, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न पाहूयात. म्हणजे गणिताचे आपण 20 प्रश्न पाहिलेत, आता बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न पाहूयात. त्याच्या आधी जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळेल. यामध्ये सगळ्या विषयांची माहिती दिली, प्लस 2 दिवसात तुम्हाला आता टेस्ट पाहिजे सोडवायला किंवा पेपर पाहिजेत तर यामध्ये हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर दिलेला आहे. त्या फोल्डरमध्ये 173 टॉपिक वाईज टेस्ट ज्याची इंग्लिश भाषेमध्ये आहेत त्या दिलेल्या आहेत. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आता आपण बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न पाहूयात. मी तुम्हाला परत सांगतो, प्रश्न इंग्लिश भाषेतच येणार आहेत. मला जो पेपर भेटलाय त्याच्यामध्ये मराठीमध्ये कन्वर्ट केलेले प्रश्न होते म्हणून हे मराठीतले बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. पण ॲक्च्युअलमध्ये परीक्षेत इंग्लिशमध्येच पेपर येणार आहे. जर 3 12 असेल तर 2 किती, मग 3 12 तर 2 किती, 3 चोट 12, तसं 2 चोट काय होणार आहे, 8 होणार आहे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे 8 हे त्याचं उत्तर येते. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण नेक्स्ट. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे, एकच सेकंद द्या मला. तर प्रश्न आहे पहा, जर CBAचे EFG तर KJIचे किती. मग आता Cच्या नंतर ईचा काय संबंध आहे, तर Cच्या नंतर D म्हणजे D हे एक अक्षर सोडून काय येतं इथं पहा. Cच्या नंतर D सोडून काय येणार आहे, E येणार आहे. B आणि F चा काय संबंध आहे, तर Bच्या नंतर CDE 3 अक्षर सोडलेत पाहिजे. CDE 3 अक्षर सोडून काय येते, 3 अक्षर सोडून काय येते, F येते. आता A आणि G चा काय संबंध आहे, तर Aच्या नंतर पहा या ठिकाणी याच्या नंतर B C D E F G म्हणजे 5 अक्षर सोडून काय आलेलं आहे, G आलेला आहे. मग सेम त्याच पद्धतीनं Kच्या नंतर 8 अक्षर सोडलं आपण, IJKL सोडलं तर पहिलं अक्षर काय आलं, M. मग M न सुरू होणारं एकच ऑप्शन आहे, 1 नंबरचं तुमचं उत्तर आहे. बाकी पाहायचीच गरज नाही तुम्हाला, कारण बाकी सुरुवात M ने कुठंच झालेली नाही. परीक्षेमध्ये वेळ असा वाचवायचा असतो. ठीक आहे. पुढे पहा, Jच्या नंतर 3 अक्षर सोडली तर N येणार आहे. आयच्या नंतर 5 अक्षर सोडली तर O येणार आहे. तर MNO हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, राधा आणि रमा या बहिणी आहेत. सरला आणि विमल याही बहिणी आहेत. म्हणजे राधा रमा बहिणी आहेत, सरला आणि विमल याही बहिणी आहेत. सरराचे वडील रमाचे भाऊ आहेत. हे जे सरराचे वडील आहेत ना ते
रमाचे भाऊ आहेत. तर विमलचे राधाशी कोणते नाते आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे तो. विमलचे राधाशी कोणते नाते आहे? तर सोपं आहे. या ठिकाणी काय दिले? राधा आणि रमा या बहिणी आहेत. सरला आणि विमल या बहिणी आहेत. आणि सरळाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत. म्हणजे हे जे रमा आणि राधा आहेत ना, या सरळाच्या वडिलांच्या बहिणी आहेत. म्हणजे ह्या दोन्ही आत्या आहेत. मग सरळ आणि विमल जर बहिणी असतील आणि राधा आणि रमा ह्या सरळाच्या आत्या असतील तर त्या विमलच्या सुद्धा आत्या झाल्यात. मग विचारले काय? विमलचे राधाशी कोणते नाते आहे? मग राधा ही विमलची आत्या आहे. मग विमल राधाची कोण झाली? भाची झाली. तर 4 नंबरचं त्याचं उत्तर येते भाची. आणि इंग्लिशमध्ये त्याला नीस असं म्हणतात. भावाची मुलगी कोण असते? भाची असते. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे पहा विसंगत पर्यावरचा. आणि ऑप्शन दिलेले आहेत चेन्नई, हैदराबाद, पुणे, निजामाबाद. तर याचं उत्तर निजामाबाद असं आहे. त्याचं कारण सांगतो. चेन्नई, हैदराबाद, पुणे ही मोठी शहर आहेत. पण निजामाबाद हे काय मोठं शहर नाही, ते छोटं शहर आहे. म्हणून निजामाबाद हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि योग्य पर्याय त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर इथं पहा JK नंतर एल सोडून MN, MN नंतर O सोडून PQ, PQ नंतर R सोडून ST, ST नंतर U सोडून VW, VW नंतर H सोडा आणि काय येणार आहे? YZ. किती नंबरचं ऑप्शन आहे? 8 नंबरचं त्याचं उत्तर आहे. YZ हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा आता योग्य पर्याय निवडा. आणि काय दिलेलं आहे आपल्याला? 15, 24, 33, 42 प्रश्नचिन्ह. तर सर्वात आधी संख्यामालेमध्ये काय करायचं असतं? तर फरक काढायचा असतो. मग आपण जर फरक काढला तर 15 आणि 24 मध्ये कितीचा फरक आहे पहा? 24 आणि 15 मध्ये. तर 15 अधिक 9 बरोबर 24. 24 आणि 33 मध्ये कितीचा फरक आहे? तर 24 आणि 33 मध्ये सुद्धा 24 आणि 6 9चाच फरक आहे. 33 आणि 42 मध्ये कितीचा फरक आहे? 9चाच फरक आहे. मग पुढे 42 अधिक 9 केलं तर 51 हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? 51. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. म्हणजे फरक कितीचा दिलेला आहे? 9चा फरक दिलेला आहे. त्याच्या पुढे पुढचा प्रश्न आहे आता युसूफ परदेशात गेला तो श्रीमंत आहे. या 2 वाक्यांमधून कोणता निष्कर्ष काढता येईल? काय म्हटलेलं आहे? युसूफ परदेशात गेला तो श्रीमंत आहे. याच्यावरून कोणता निष्कर्ष काढता येईल? तर असा निष्कर्ष काढता येईल की परदेशात गेलेले काही लोक श्रीमंत आहेत. मग परदेशात गेलेले काही लोक श्रीमंत आहेत. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. असा निष्कर्ष या ठिकाणी आपण काढू शकतो. त्याच्या पुढचा प्रश्न पाहता खाली दिलेल्या क्रमातून अयोग्य संख्या शोधा. आपल्याला काय करायचं आहे की काही संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामधली अयोग्य संख्या जी आहे ना ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. मग ती कोणती आहे ते आपण पाहूयात आता. तर सोपं लॉजिक आहे पहा. इथं जर विचार केला सगळ्या गोष्टींचा तर आपण आता इथे ना 4 आणि 19 मध्ये 15चा फरक आहे. ठीक आहे. 19 आणि 42 मध्ये कितीचा फरक आहे तो काढूयात. तर 19 आणि 42 मध्ये कितीचा फरक आहे? 19 आणि 42 मध्ये इथं 23चा फरक आहे. ठीक आहे. फरक आपण काढूयात फक्त, नंतर पाहूया काय करायचं ते. ठीक आहे. त्याच्यानंतरचं पहा इथं 79 आणि 42 मध्ये कितीचा फरक आहे ते पाहूयात. तर 79 आणि 42चा जर फरक काढला तर तो 37चा फरक येतो. 124 आणि 79चा फरक काढूयात. तर 124 आणि 79चा जर फरक काढला तर तो 45 फरक येतो पहा. त्याच्यानंतर 179 आणि 124चा जर फरक काढला, 179 आणि 124 याच्यातला फरक येतो 55. त्याच्यानंतर 244 आणि 179चा जर फरक आपण काढला तर तो येतो पहा 65चा फरक. मग आता इथे या 2 संख्यांमध्ये काहीतरी गोंधळ झालाय. पण फरक इथं 15 आहे, इथं 45, 55, 65. थोडा जर तुम्ही विचार केला तर पहा इथं 25 यायला पाहिजे आणि इथं 35चा फरक यायला पाहिजे. कारण 25 आणि 10 25, 25 आणि 10 35, 35 आणि 10 42, म्हणजे फरक 10 वाढत चाललाय. म्हणजेच या ठिकाणी 42 ही संख्या चुकीची पाहिजे. त्याच्याऐवजी काय पाहिजे? तर 19 अधिक 25 यांची जर बेरीज केली तर 9 5 1404 हातचा आलाय 2 आणि 3 आणि 4 44 पाहिजे. तर 42 ही संख्या चुकीची आहे. मग 44 अधिक 35 केलं तर 79 बरोबर येते. तुम्ही बेरीज करून पहा. म्हणजेच 42 ही संख्या चुकीची आहे. 42च्या ऐवजी काय पाहिजे होतं? तिथं
44 पाहिजे होतं. तर अशा पद्धतीने असे प्रश्न सोडवायचे असतात पहा. एका धावण्याच्या शर्यतीत अनरदच्या पुढे 6 धावपट्टू होते. हनीफ अनरदच्या मागे 4थ्या क्रमांकावर होता. हनीफ शेवटून 7व्या क्रमांकावर होता. तर एकूण किती धावपट्टू होते? सर्वात आधी काय करायचं, अनरदच्या पुढे 6 जण, स्वतः अनरद आणि हनीफ अनरदच्या मागे 4था, म्हणजे अनरदच्या मागे 4 जण झाले आणि हनीफचा शेवटून 7वा म्हणजे हे 7 झाले. या सर्वांची बेरीज करा. 6 आणि 4 10, 10 आणि 7 17 आणि स्वतः अनरद 17 आणि किती झाले? 18 झाले. तर 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. काय दिले आपल्याला? तर एकूण धावपट्टू किती? 1 मिनिट. एका धावण्याच्या शर्यतीत अनरदच्या पुढे 6 धावपट्टू होते. अनरदच्या पुढे किती जण आहेत? 6 धावपट्टू. हनीफ अनरदच्या मागे 4था. अच्छा, 4था होता म्हणजे इथं 3 जण आहे. सॉरी, तो 4था आहे म्हणजे त्या दोघांच्या मध्ये किती जण आहेत? 3 जण आहेत. आणि हनीफ शेवटून 7वा, इथं 3, 4च्या ऐवजी 3 घ्यावं लागेल आपल्याला. तर 6 आणि 3 9, 9 आणि 7 16 आणि तो 17. 17 उत्तर येईल. मी चुकून ते 4 घेतले होते. 17 उत्तर येते, 18 येत नाही. 17 उत्तर येते. कसं ते परत एकदा सांगतो. अनरदच्या पुढे 6 धावपट्टू, हे 6, स्वतः अनरद. हनीफ अनरदच्या मागे 4थ्या क्रमांकावर, तो 4थ्या क्रमांकावर आहे म्हणजे अनरदच्या आणि हनीफच्या मध्ये किती जण आहेत? 3 जण आहेत. आणि हनीफचा शेवटून 7वा क्रमांक आहे म्हणून हे 7 जण झाले. आता या सर्वांची बेरीज केली तर 17 येते. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे 17. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट 30वा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. आणि प्रश्न आहे पहा. सांकेतिक भाषेत प्रॅक्टिस हा शब्द PARTCCI असा लिहितात, CCIE असा लिहितात. तर त्याच भाषेत TRAINS ट्रेन्स हा शब्द कसा लिहिला जाईल? तर काय केले माहिती आहे का? 3 नंबरचं इथं पहा. PRA मध्ये काय केले? हे जे 2 नंबरचं आहे ते 1 नंबरला घेतले आणि हे 3 नंबरचं आहे ते कुठं घेतलेलं आहे? 2 नंबरला घेतले. मग आपल्याला पहिलंच पाहूयात आपण. हे PRACTIC प्रॅक्टिसमध्ये पहिलं अक्षर आहे तसंच ठेवले. मग आपल्याला इथं टी आहे तसंच ठेवावं लागेल. पहिलं अक्षर आहे तसंच ठेवा. हे आर काय केलेलं आहे? तर आर आणि एची आदला बदल केली पहा. आर तिसऱ्या स्थानी गेले, ए तिसऱ्या स्थानचं दुसऱ्या स्थानी आले. मग इथं आर एची आदला बदल केली तर ए आर असं येणार आहे. पुढं काय केले? 3 झाले आपले. आता हे TCIचं काय केलंय? तर टी आणि इथं CT म्हणजे TC ची आदला बदल केली. मग आपलं आय आणि एन ची आदला बदल करा, NI, आणि शेवटी एस आहे तसंच लिहावं लागणार आहे. मग TARNIS. TARNIS किती नंबरचं ऑप्शन आहे? 3 नंबरचं उत्तर आहे. TARNIS हे आपलं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. नेक्स्ट. खालीलपैकी कोणता शब्द एक्सपेक्टेशन या शब्दातील अक्षर वापरून सापडत नाही? म्हणजे कोणता शब्द आहे की जो एक्सपेक्टेशन यापासून तयार होत नाही? तर यामध्ये जर आपण विचार केला तर पहा. CAT कॅटमध्ये C आहे, A आहे, T आहे. PROVE मध्ये याच्यामध्ये व्ही कुठं दिसते का? नाही. आणि इथं प्रूव्ह मध्ये व्ही आहे म्हणजे हा प्रूव्ह हा शब्दच आपण तयार करू शकत नाही. ठीक आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. वेळ तासात मोजली जाते तर लांबी कशात मोजली जाते? मग वेळ जशी तासांमध्ये मोजली जाते तसं लांबी दिलेल्या पर्यायामध्ये मीटरमध्ये मोजली जाते. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. वेळ जशी तासात मोजतात तशी लांबी कशामध्ये मोजली जाते? मीटरमध्ये मोजली जाते. त्याच्या पुढे पहा आता. खालील घटना अर्थपूर्ण क्रमाने लावा. मृत्यू, जन्म, शिक्षण, नोकरी आणि विवाह. तर सुरुवातीला जन्म होतो म्हणजे 1 नंबरला 2 येते. तर 2 ने सुरुवात होणारा एकच ऑप्शन आहे, तेच तुमचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. म्हणजे परीक्षेत वेळ अशी वापरायची असते. ठीक आहे. सुरुवातीला जन्म झाला, नंतर शिक्षण, त्याच्यानंतर नोकरी. नोकरी लागली की छोकरी मिळते म्हणजे लग्न होतो आणि लग्न झालं की मृत्यू. लगेच होत नाही, काही वर्षांनी. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे पहा. अ पर्सन, काय प्रश्न आहे आपला? अ पर्सन हु इज प्रेझेंट एव्हरीव्हेअर म्हणजे असा व्यक्ती जो सर्वत्र उपस्थित असतो. अ पर्सन हु इज प्रेझेंट एव्हरीव्हेअर त्याला काय म्हणलं जातं माहिती आहे का? ओमनी प्रेझेंट असं म्हटलं जातं. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. ओमनी प्रेझेंट हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. नेक्स्ट. आगगाडी, प्लॅटफॉर्म, जहाज, प्रश्नचिन्ह.
मग आगगाडी जशी प्लॅटफॉर्मवर थांबते तसं जहाज कुठे थांबतं? बंदरामध्ये थांबतं. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे बंदर. म्हणजे रेल्वे जशी प्लॅटफॉर्मवर थांबते तसं जहाज कुठं थांबत असतं? बंदरावर थांबत असतं. खोलीच्या तापमानात बर्फ का वितळतो? आता खोलीच्या तापमानामध्ये बर्फ वितळण्याचं कारण काय माहित आहे का? कारण खोलीतील हवा बर्फापेक्षा गरम असते. विज्ञानचा प्रश्न त्यांनी बुद्धिमत्तेमध्ये विचारलेला आहे. तर खोलीच्या तापमानात बर्फ का वितळतो? कारण खोलीतील हवा बर्फापेक्षा कशी असते? गरम असते. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता नेक्स्ट. सांकेतिक भाषेत DAD डॅड 414 असे लिहिले आहे. तुम्ही FAD हा शब्द कसा लिहू शकाल? आता डी कितव्या स्थानी येते? जर तुम्ही ABC A पासून Z पर्यंत अक्षरमाला लिहिली आणि त्यांना संख्या दिल्या तर डी चौथ्या स्थानी येतो, A पहिल्या स्थानी, डी चौथ्या स्थानी. मग F हा जो आहे हा F कितव्या स्थानी येतो माहिती आहे का? तर F हा 6व्या स्थानी येतो. A पहिल्या स्थानी, डी चौथ्या स्थानी. 614 हे त्याचं उत्तर आहे. 1 नंबरचं उत्तर आहे 614. F 6व्या स्थानी येतो. तुम्ही ABCD मध्ये लिहून पाहून घ्या. गटातील इतरांपेक्षा वेगळी असलेली संख्या निवडा. आता याच्यामध्ये वेगळी असलेली संख्या कोणती आहे माहिती आहे का? तर ती वेगळी असलेली संख्या आहे 17. त्याचं कारण काय? 17 ही प्राईम नंबर आहे किंवा मूळ संख्या आहे. बाकी सगळ्या संयुक्त संख्या आहेत. आणि दुसरे पण लॉजिक आहे की एका स्थानी 5 5 5 आहे, 17 मध्ये एका स्थानी 7 आहे. दोन्ही लॉजिकनं उत्तर काय येते? 17च येते. विसंगत शोधा. म्हणजे ऑड वन आउट किंवा ऑड मॅन आउट म्हणतो आपण त्याला. तर चिकन, मटन, मासा, मशरूम. त्याच्यामध्ये मशरूम आहे आणि हे तीनही प्राण्यांपासून मिळतात, पण मशरूम हे प्राण्यापासून मिळत नाही. तर मशरूम हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचं आहे नदी, पूर, समुद्र. नदी, पूर तर समुद्र काय? तर नदीला जसा पूर येतो तसं समुद्राला काय येते माहिती आहे का? समुद्राला भरती येते. नदीला जसा पूर येतो तशी समुद्राला काय येत असते? भरती येत असते. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये हे ई बुक दिलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या सिलेबस डिटेल्समध्ये दिलं आहे. पण आता राहिलेल्या 2 दिवसात तुम्हाला सोडवण्यासाठी टेस्ट लागतात किंवा पेपर लागतात. तर याच्यामध्ये हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक फोल्डर दिलेलं आहे. त्यामध्ये टॉपिक वाईज 173 टेस्ट मी दिलेले आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये म्हणजे इंग्लिश भाषेतून टेस्ट आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, तुमचं मॅथ्स, रिझनिंग यांच्या टॉपिक वाईज टेस्ट त्यामध्ये दिलेले आहेत आणि इंग्लिशमधून पेपर सोडवण्याचा सराव तुमचा होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपर 2020 मधील मॅथ्स आणि रिझनिंगचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.